हाडे गोठवणारी थंडीचा विभाग म्हणून ओळखला जाणाऱ्या महाबळेश्वर पाचगणीतील गेल्या 6 दिवसांपासून थंडी गायब झाली आहे। 6 ते 7 दिवसांपासून धुक्याचे सावट पसरल्याने या परिसरातील सगळ्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे स्ट्रॉबेरी पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराई यासह किडीचा प्रादुर्भाव देखील आढळून आलाय। थंडी गायब झाल्याने गहू, हरभरा यासह रब्बी हंगामावर देखील वातावरणाचा परिणाम होतोय। सातत्याने ढगाळ वातावरणाने साथीचे आजार देखील वाढलेत, त्यामुळे धुक्याची सावट या ठिकाणी पसरली। स्ट्रॉबेरीचे दर देखील घसरलेत। 200 रुपये किलो जाणारी स्ट्रॉबेरी आता 50 ते 80 रुपयांपर्यंत विकली जाऊ लागली, त्यामुळे शेतकरी वर्गात आता चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। पाहूया। सातारा जिल्ह्यासह महाबळेश्वर पाचगणी परिसरामध्ये गेल्या 6 दिवसापासून थंडीच वातावरणातून गायब झालेली आहे। हाड गोठवणारी थंडी म्हणून या महाबळेश्वर पाचगणीसह काही पर्वत रांगांच्या माथ्यावरील असणारी ही थंडी हाड गोठवणारी थंडी म्हणून ओळखली जाते। मात्र महाबळेश्वर पाचगणी यासह डोंगर माथ्यावरील थंडी गेल्या 5 ते 6 दिवसापासून गायब झाल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात धुक्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे आता या परिसरातील असणारं सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रॉबेरी पीक यासह गहू, हरभरा त्याचबरोबर ज्वारी या पिकांसाठी अत्यंत महत्त्वाची थंडी असते, ही थंडी गायब झालेली आहे। आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे पूर्णतः हे धुक्याचं आच्छादलेलं असं हा परिसर आहे। या परिसरामध्ये असंच सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत असं धुकं या ठिकाणी दिसून येत असतं आणि ही धुक्याची चादर या मोठ्या प्रमाणात या महाबळेश्वर पाचगणीसह साताऱ्यातल्या काही डोंगरी माथ्यावरील अशा पद्धतीने धुक्याचं सावट दिसून येत आहे आणि या धुक्याच्या सावटीमुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पिकांची देखील या धुक्यांमुळे पिकांच्या वातावरणामुळे पिकांवर परिणाम होऊ लागलेला आहे। स्ट्रॉबेरी विशेष करून स्ट्रॉबेरी पिकावर देखील या ढगाळ वातावरणाचा परिणाम झाल्यानं स्ट्रॉबेरीचे दर देखील गडगडले आहेत। सध्या स्ट्रॉबेरी जी 200 ते 250 रुपये किलो जात होती ती आता स्ट्रॉबेरी अवघी 50 ते 60 रुपये किलोवर आलेली आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग हा चिंतेत आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।